आई काय झालं रे कल्पेश, बोल ना. आई मला माहित पडलं का गोल्याभाऊ सासरवाडीला गेले होते. तो गोल्याभाऊच्या सासऱ्यानं गोल्याभाऊले सोन्याची गोप दिला, सोन्याची चेन दिली, धोंड्याचं जेवण, धोंड्याचं गिफ्ट. हो दिल्ली ना, माहित आहे मले. गेलता ढोंड्याचं जेवाले, एक रातभर राहिला. दिल्ला ना गोप दिला, चांगला भारी भरकम आहे रे बा, चांगला आहे, पाहिलं मी, चांगला आहे. दिल्ला ना सोन्याचा गोप दिला. काऊन मग काय झालं दिल्ला तर? आता जवायला धोंड्यामध्ये कोणी देतच असते, कोणतेही जवाई, कोणी चांदीचं देते, कोणी ज्याच्या आपल्या हिमतीनुसार आपल्या ताकदीनुसार देतात ना. काऊन काय झालं मग दिलं तर? मामनाची एक गोष्ट आली आई, का मी जर इकडेच लग्न केलं असतो त्या पसंत इकडे महाराष्ट्रातच, तो मलाही माये मानदान झालं असतं धोंड्यामध्ये, मलाही काही गिफ्ट भेटलं असतं सोन्याचं चांदीचं काही नाही. हो भेटलं असतं ना. मग आता नाही केला तू न, तिकडेच केला, तिकडूनच पोरगी पाहिला आणि तिथं पयाला ऐकला का तू माया? मी किती बोलली तुले, किती बोलले मी तेव्हा, तर तू बिलकुल तुले असं पागलच झाला होता तू तेव्हा. लग्नासाठी उतूच आला होता, बिलकुल ऐकला नाही माय. इकडे येऊन गेला मग, हा घेऊन तिले धावत धावत पयत. ऐकला नाही. आता कायले पस्तावता? आता केला असता इकडच्या पोरी संग सादरात, मस्त मानदान झाला असता धोंड्याले. काय न कधी बी काय पस्तावून राहिलो आई मी, आता पस्तावून राहिलो. हे निरा हिंदी पोरी संग लग्न करून पस्तावून राहिलो मी. इकडच्याच पोरी संग केलो असतो चांगलं होत होतं. आता कायले एक पोरग झाल्यावर आता कायले पस्तावतो तू? आता पस्तावू नको. आता चांगली नाही का कल्पना? चांगली तर आहे ना. इकडची पोरगी का आणि तिकडची पोरगी का? चांगली पोरगी चांगली असण्याची आपली गरज आहे. तर आहे ना कल्पना, चांगली आहे ना, कामं धंदे वगैरे मस्त करते, हा साजरी तर आहे ना. आता साजरं पोरगा आहे, साजरो सुजरो. आता कायले पस्तावतो तू? ती गोष्ट बरोबर आहे, चांगली आहे कल्पना, खराब नाही आहे. पण मानधन नाही भेटत ना सासू सासऱ्या ऐकून. काय करतो त्या मनदानाचं आता तू? नाही भेटत तर पहिले विचार करता मग तसा. अभी भी आपको करनी है क्या? दूसरी तो कर लो, मानधन चाहिए तो। अरे कल्पना, तू कब आई? बताती नहीं, आवाज नहीं आता तेरा पैरों का, कब आई तो? मैं सुनी रही बहुत देर से आपकी बातें। आई तुले माहित बी आहे ते उभी आहे तिथं, तरी मला सांगत नाही, इशाराही करत नाही मला. मी काय सांगू रे आता? आता कशी इशारा करू मी? आता तू बोलून राहिला, मग पाहिलीच मी काय काय बोलतं म्हणून. ती नाही तर ऐकलंच पाहिजे, म्हणून मी राहिली उगी मुगी ऐकून राहिली. काय आई तू भी? मम्मी जी को क्या बोल रहे हो? सही तो बात है मम्मी जी की। क्या क्या बोलते हो आप? सुनाई तो देना चाहिए ना मुझे भी। हाँ, इतना ही आप पछता रहे हैं तो आप कर लो दूसरी। मैं चली जाती हूँ कहीं भी, मेरा बेटा लेके मैं कहीं भी चली जाऊंगी। आप कर लो दूसरी शादी, और बहुत जाना ढोंडे में और कहीं भी, बहुत मानदान मिलेगा आपको फिर। अरे कल्पना, गुस्सा हो गया क्या? वो सुन बात सुन, ऐसा नहीं कहना चाहता था मैं. आई काय आई तू बी बा, जरासं तो सांगत होतं का नाही इशारा करती, तसंच म्हणती कल्पना ये, असं तर म्हणती तर मला माहित पडलं असतं आली म्हणून. आता पाहिजे, आता रागात भरली ना आता ते. तुले नाही काय मग लाज? आता एवढं केलं ना तू कुदूत, आता कायले पस्तावतो? मानादानासाठी झालं ना, आता पोरग झालं, आता सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. आता मानदान पाहिजे का तुले? जाय आता समजाव तिले. हो आई, मी समजावतो तिले. तसा राग तिचा जास्त काळपर्यंत टिकत नाही म्हणा, थोडासा राग करते मग अजून हसून देते. मी समजावतो तिले. असे ऐकत नाही पोरं बारं, पोरं म्हणा का पोरी म्हणा, असे ऐकत नाहीत. जवानी राहते तेव्हा आपल्या मनानं करून घेतेत, मायबापाचं जराही ऐकत नाही. आणि मग समोर चालून थोडेसे दिवस गेले का मग पस्तावतेत मग. कल्पना सुन ना कल्पना, मेरा कहने का मतलब ये नहीं था. जाओ आप, मुझे कुछ नहीं सुनना। कहने का मतलब ये नहीं था तो क्या था आपके कहने का मतलब? पछता रहे ना आप मेरे से शादी करके, तो जाओ आप, जाओ अब। मैं कहाँ जाऊँ कल्पना? मैं कहाँ जा सकता हूँ तेरे को छोड़ के? मैं कहीं नहीं जा सकता तेरे को छोड़ के. तेरे को मैं बहुत प्यार करता हूँ कल्पना, नहीं छोड़ के जा सकता मैं. प्यार करता हूँ, जाओ आपका प्यार आप ही रखो, मेरे को नहीं चाहिए प्यार व्यार। ऐसा कौन सा प्यार है? माँ मम्मी जी के पास तो बड़े बोल रहे थे कि मैं शादी करके पछता रहा, तो अब क्यों प्यार करने का नाटक करते हो? जाओ। अरे नहीं यार कल्पना, सुन ना बात, सुन, एक बात बोल रहा था मैं, बस बाकी कुछ नहीं. जाओ ना, हटो ना, अब मेरे को हाथ में मत लगाओ, बड़ा आए प्यार करने वाले, जाओ। बड़े तो बोल रहे थे मम्मी जी के पास कि हिंदी वाली लड़की से शादी की। पहले तो मैं गुजराती बोलती थी, आपको नहीं समझती, इसके लिए मैं हिंदी बोलने लगी। तो आपको क्या कुछ तकलीफ होती है क्या? बड़े बोलने आए, आपको बड़ा मानदान चाहिए, आपको सोने की चेन चाहिए ना, सोने की चेन तो मैं दे दूंगी आपको, मैं दिला दूंगी। जब मेरा बेटा बड़ा हो जाएगा ना तो मैं काम पे जाऊंगी और काम करके आपको दे दूंगी मैं। सोने की चेन चाहिए आपको तो बड़े आए, मानदान चाहिए आपको, मानदान। जाओ कर लो शादी, कौन से लड़की से शादी करते हो तो जाओ कर लो,
और बहुत मानदान ले लेना, जाओ। अरे नहीं यार कल्पना, अब तू समझ ना, तू देख, तू ज्यादा गुस्सा करेगी क्या? तो मैं सही में निकल के चला जाऊंगा, मैं आऊंगा ही नहीं वापस भी, फिर बिल्कुल। हाँ जाओ जाओ, अब नहीं डरती मैं आपके धमकियों से, नहीं डरती मैं आपके धमकियों से। शादी से पहले भी भैया बोल रहे थे कि कल्पना तो मेरे से शादी नहीं करेगी तो मैं मर जाऊंगा, मैं ये कर लूंगा, मैं वो कर लूंगा। अब क्या हुआ, अब पछता रहे ना। अब नहीं डरती मैं आपके धमकियों से। जाओ अब जाओ, जहाँ जाना है जाओ जाओ। अच्छा ठीक है, मैं चला जाता हूँ, फिर देखना तू, फिर मैं मेरा का मुंह नहीं देखेगी तू मेरा, फिर देखना तू, तो फिर मुझे ढूंढना नहीं फिर मुझे। नहीं ढूंढूंगी, जाओ। अरे चले गए क्या? सही में चले तो नहीं जाएंगे कहीं? ये आदमी का डर भी लगता है, बड़ा हटेला दिमाग आहे इनका। काय झालं, काय म्हणते कल्पना? लय रागात आली नाही? हा लय रागात आली, ऐकूनच नाही राहिली, मला म्हणते जा, म्हणते तिकडे, म्हणते मी चाललो. तू कुठं चालला मग आता कल्पेश? कुठं चालला तू? आई मी कुठं नाही जात, मी इकडे जातो जरासा गावात. हा जाय, मी म्हणतो को कुठं चालला, जाय म्हणते तो कुठं चालला, जाय कुठं जात तर जाय. मम्मी जी, काहून कल्पना, काय झालं वा? ये कहाँ गए ये? गेला ना, तिकडेच गेला बाहेर. काहून, काय म्हणतो त्याले? नहीं कुछ नहीं, वो बोल रहे थे कि नहीं जा रहा घर छोड़ के, तो मैं मानी नहीं ना, इसलिए। तो वैसा कुछ तो नहीं बोले ना? अरे नाही व, घर सोडून जाते का तो? इकडे बाहेर जातो म्हणे गावात, येते तो कोणासंग बोलबाल करून येते मग घरी. हाँ वही बोल रही थी, मुझे लगा कि सही में अगर चले जाएंगे तो क्या होगा फिर। नाही व, नाही जात तो कुठं, बोलते तो, मजाक करते तुझ्या संग. आणि तू सिरियसलीच घेत गोष्ट, तुझ्या उरावरच घेऊन घेतो तू गोष्ट, मजाक करते ना तो नाही जात कुठं. असा आहे का तो येळबांड्या? समजदार आहे तो मजाकच बोलत होता, तो तू मनावरच घेऊन घेतली. नहीं मम्मी जी, वो मनावर लेने की बात नहीं है। वो क्यों बोल रहे थे फिर पछता रहा। अबे बेटा है कितना अच्छा, इतने साल हो गए शादी को, तो अभी पछता रहा, इसलिए मुझे गुस्सा आया। हा आता बोलतेच आहे माणूस, तर उली शाले कानी मनी धरा लागते काय? हाँ, छोटी छोटी बातों में गुस्सा होना पड़ता है क्या? अच्छी बात है? बता. नहीं मम्मी जी, सही बात है आपकी। काय करतो शांती तू, काय करतो? हा एक म्हणतो आईची ओटी भरतो, मग म्हणतो कल्पेशचा धोंड्या करतो. काय करतो तू सांग, एक काहीतरी कर. करायचं तर आहे, मायाची ओटी बी भरायची आहे मला, आणि कल्पेचा धोंड्या बी करायचा आहे मला. तर माय म्हणणं असं का पहिले जातो, माया आईले घेऊन येतो आणि मग कल्पेशलाही बोलावतो. मग रात्री कल्पेचा धोंड्या करून देतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मायाची ओटी भरून देतो, दोन्ही होऊन जाते. हा तू आईची ओटी भरायची आहे, कल्पेशचा धोंड्या करायचा आहे, तर मग अशी करणं, आज रात्रीला सांगून दे कल्पेशले ना कल्पनाले जेवाले, त्याचा धोंड्या आज करून घे, उद्या तू आईला घेवाले चालली जाते, मग दुसऱ्या दिवशी सकाळी तू आईची ओटी भरून घेतो. मग काही लागन नाही काय, तर गिफ्ट नाही द्यावं लागन काय? तर हा कल्पनाला साडी द्यावं लागन आणि कल्पेशले काही गिफ्ट नाही द्यावं लागन काय? तर मला जावा तर लागनच ना गिफ्ट घेवाले त्याच्यासाठी, आणि कल्पनासाठी साडी घेवाले. तर म्हणतो जातो डायरेक्ट आईले घेतो, आईले आणतो, येत आहे तर मग कल्पेशसाठी गिफ्ट आणि कल्पनासाठी साडी घेतो, आणि मग उद्या रात्री त्याचा धोंड्या करतो, अशी म्हणतो बा. आई काय सासऱ्याने दिलेला गोप देऊन दे ना कल्पेशले, हा काम होऊन जाते, काय दुसरं घेतं खर्च करतं. वा रे वा बोल्या, मा सपुता मोठा हुशार आहे तू. सासऱ्याकडून भेटलेलं मोठं जपून ठेवतेत लोक जिंदगीभर, आणि तू म्हणतो त्याला देऊन दे. कायले काऊन हाय नाही का मापाशी? हाय नाही का आमच्यापाशी तुझ्या सासऱ्याने दिलेलं देऊ? हा का हो कसा बोलते? याच्या सासऱ्याने दिलेली कल्पेशले देऊन मग ते गौरी काय म्हणून अजून माझ्याजवळ सांगन? हा मग काय म्हणून तिची माय अजून बोलणीचे धंदे करते का नाही तुमचं पोरगा? हा काय होते तर बाबा दिला तर, हा तसं आहे तर मी घालून नाही राहिलो, पडलाच आहे ना तर कल्पेश घालन. नाही बोल्या, असं सासऱ्यानं दिलेलं असं दुसऱ्याला देवावं नाही. पाय तुझ्या आपाजीनं दिलेली अंगठी, मा सासऱ्यानं दिलेली अंगठी आत्ताही मापाशी आहेच. मी इकून राहिलो काय, त्या काळामध्ये कितीची झाली होती? 600 रुपयाची, आणि आता किती महाग आहे ते. मी इकतो काय, सासऱ्यानं दिलेलं इकाव नाही कधी, आणि कोणाला देवाही नाही. खर्च वाचून जाते म्हणत होतो, म्हणून होय बा. हा तुझ्या खर्च लागून राहिला का? त्या खिशातला खर्च लागून राहिला काय? खर्च वाचवणारा मोठा तर सांगा हो. आता काय आणू मग कल्पेशसाठी? कल्पनासाठी तर साडी घेऊन येतो, आणि कल्पेशसाठी काय आणू? आता पाय आता शांती, आता पेरणी आपल्याला पैसा लागन, तर सोन्याचं तर होणार नाही बा आपल्याला. चांदीचा गोप घेऊन ये लागन तर कल्पेशसाठी. जमन का नाही चांदीचा गोप? हा जमते ना, चांदीचंही दिलं होते आपल्या चौकशीनं, आपल्या ताकदीनं जे झालं ते चांदीचंही दिलं होते.
तर मग चांदीचा गोप घेऊन येऊ नाही. हो आता करतोच म्हणतो तू तर घेऊन ये. तसंही बिचाराले सासू सासरे आहे नाही नसलेवानीच आहे तर आणि तू कल्पनाले पोरगी मानली तर घे करून. हा घेऊन येतो चांदीचा गोप. हो तर मग आज जातो मी आता. मग घाटलाडकीले मायाला घेऊन येतो उद्या. आता जाशील तर अजून एक रात्र राहशील काय? बापा मग राहत लागनच ना. आता 12 वाजता निघली तर 5 वाजता तिथं पोहोचन. मग तिथून कधी निघू आम्ही? हे रातभर राहावंच लागन. उद्या सकाळीच तिथून निघून जाऊ आम्ही. तर मग येता येता हे सगळं घेणं होते. ठीक आहे जाय घेऊन ये. भरून घे पाठवा मायची ओटी भरतं म्हणतं भरून घे घेऊन ये. मग त्या मायले बी काही घ्यावं लागलं ना सोन्याचं चांदीचं? नाही मायले सोन्याचं चांदीचं काही नाही. फक्त एक साडी घ्यावा लागन, बांगड्या, झांपर पीस, ओटीचं सामान बस. घेऊन घेतो मग येता येता सगळं घेऊन येतो. हो हे कांताला सांगतो आईला घेवायला जातो म्हणून ते भरण ओटी तर नाही. तू भर ना. तिचं कायले तिले कायले आता जबरदस्ती करतं तिच्यापाशी आहे नाही आहे. तू भर तुले भरायची आहे तर तिले म्हणतं का भर म्हणून. एका पोरीनं भरलं होऊन जाते. तिले मी जबरदस्ती नाही करत व. म्हणतो फक्त का मी अशी करतो तू करशील काय. हो म्हणत हो कर, नाही तर नाही. मी काय तिले जबरदस्ती करू. बरं ठीक आहे जा. नाही नाही तू नको येऊ. ऊन आहे बाहेर. तू नको खेळायला. मी जातो. येतो दादा. मी घरी जमत नाही दादा मला. मी येतो खेळायला. मला बी खेळायचं आहे ना. आता मी काय आले खेळायला बाहेर. आई जाऊ दे मला. आई जाऊ दे ना खेळायला जाऊ दे मला. मी दादा संगच खेळेन ना. आता मी काय. ठीक आहे जा. आणि कृष्णा हे बघ त्याच्यावर लक्ष ठेव. त्याने आपलं गाव पाहिलं नाही ना तर भुलून वगैरे जायचं. लक्ष ठेव तू. सोबत सोबत खेळ आणि घरी आण लवकरच. तू पण लवकरच घरी ये. हा आता मी लवकरच घरी येतो. आणि मी मोंटीला पाहिन. मी लक्ष ठेवून मोंटीवर चांगलं खेळून मी. चल मोंटी. हा मोंटी गेला का बाहेर रश्मी? हो आई जितपणा करत होता तो. जातो 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 जा म्हटलं गेला. कृष्णाला सांगितलं मी चांगलं बघ म्हटलं त्याला तर कृष्णा हो म्हणे. लवकर ये म्हटलं मी. हो जाऊ दे. घरातल्या घरात लेकरू बी तर असते व. किती घरात राहीन तो. आणि जवायचा फोन बिन काही येते का नाही येत. मला ते फोन येताना दिसतच नाही. केला नाही का तवाचा फोन? गेले तवाचा नाही केला त्यांनी फोन. मग मी कशाला करू. मी नाही केला त्यांनी पण नाही केला. आव करून तर घेते एखाद दिवशी फोन तर करते. हा लेकराची जिम्मेदारी आहे ना त्या डोक्यावर. एकटीच पाळशील का लेकराले. काय करते काय नाही जवाई तर ह्या वयात आता एवढे साल झाल्यावर. काय करू मी आई. तुला असं वाटते का मी लवकर गेली पाहिजे म्हणून. तुला बोज वाटते का मी. तुला नाही चांगलं वाटत का मी तुझ्या घरी आहे तर. पाय मग अशी आहे. आता तसं मला नाही वाटत हो. पण आता फोन तर करून पाहिजे काय म्हणतात काय नाही तर. मोठे तना गेलेत ना घरून म्हणून राहिले. मग मी त्यांच्या मागे लागू का. ते कसे तना चालले गेले एवढ्यासाठी फक्त सोन्याचं नाही घेतलं म्हणून. आता मग मी त्यांच्या मागे फोन करू का मी. असं वाटते का तुला. करते का मग सोन्याची चैन त्यांच्यासाठी. मग करते फोन मी. केली म्हणून माझ्या आईनं सोन्याची गोप तुमच्यासाठी या म्हणून. आता कायले करू मी सोन्याचं गोप. आता सोन्याचं गोप नाही चांदीचं नाही काहीच नाही देत आता. हा कायले करू आता. तवा समजून तवा तर म्हटलं तर तुम्हाला पाहिजे काय तर आता नाही पाहिजे म्हणत ना. मोठे तना तर गेली इथून. आता नाही माहित काय देत आता. मग राहू दे त्यांना किती दिवस आकडून राहते ते तर राहू दे. शेवटी ना ते फोन करतीनच आणि फोन काय घ्यायलाच येतील मला. जाऊ दे ना राहू दे ना. तू कशाला टेन्शन घेते. हो पोरगा आहे व. एकटी पोरगी राहिली तर काही वाटत नाही. हा पोरगा आहे ते बी दत्तक घेतलं. हा माय बाप पाहूनच तर पोरं दत्तक लेकरू दत्तक देतात ना कोणी बी संस्था. आणि मग अशी तू सोडून राहायची तू यानं होईन का पालना त्याले. आई तू काहून एवढा विचार करते. तुझा जवाई फक्त धमकी देऊ शकतो मला. आता एवढे वर्ष लेकरू नाही झालं तर त्यांनी सोडलं का मला. मग आता कसं सोडणार ते. सोडत बिगत नाही मला ते. फक्त धमकी आहे त्यांची. त्यांना वाटतं की मी त्यांच्या मागे घेत जातो. मी काय कशाला जातो त्यांच्या मागे. मी नाही जात त्यांच्या मागे. तेच येते नाही सोडत ते. आणि तू टेन्शन नको घेऊ की मुलाची जबाबदारी काही जबाबदारी नाही. त्यांनी स्वतःच घेतली जबाबदारी त्याची. नाही हो तसं नाही हो. आता एवढं वर्ष झाले रमला रचला संसार आहे ना. आता तुटून तर काय बेकार नाही लागत का आम्हाला म्हणून विचारून राहिली. आई नाही तुटत काही तुटत नाही. ते पण सहजासहजी तोडणार आहेत का नाही तुटत. तू नको काळजी करूस. आता स्वयंपाक करून राहिली हो कांता. नाही हो शांताबाई स्वयंपाक नाही. स्वयंपाक तर झाला सकाळी. याच्या श्रावणसाठी खिचडी टाकली. असं काऊन भाजी पोळी नाही खात का तो. खाते पण तिखट झाली म्हणजे मग नाही खाले पाहत. तिखट झाली आज थोडीशी भाजी तर खाल्लीच नाही त्यानं. आता मग उपाशी राहीन बा म्हणून मग खिचडी टाकली. नेतो का जराशी आराध्यासाठी. नाही राहू दे ते खाते ते तिखट वखट खाते ते. मी काय म्हणतो कांता मी चालली घाटलाडकीली आईच्या घरी. काऊन काय झालं. फोन आलता का आईचा. नाही हो फोन नाही आलता. मग कायले चालली तर. धोंडे आहे ना तर आईची ओटी भरतो म्हणतो तर आईले आणायला चालली मी. तू भरशील काय ओटी आईची. मी चालली आता आज. हो भरण ना मी बी भरण. आता तू भरशील तर मग मी कायले मागरू.
तर तिथंच भरशील का? तर मग इकडे आणतं काय, आणायला जातं काय? तर मग आण ना, मी बी भरण मग. हो तेच तुला सांगून देतो म्हणतो, तर म्हणून मी चालली. चालतं का तू? माय नाही जमणार व शांताबाई. मग हे कधी तुझ्या जवळ भले घन घन करते आहे श्रावणचे बाबा, भले घन घन करते. मग आता तू चालली जाय ना घेऊन, आईला आणणंच काय ना, मग दोघी दोघी जाऊन काय करतो? हो नको येऊ, नाही जमत तू आता. जवळ हाय मोठे तिरपट. बरं ठीक आहे, नको येऊ. तर चालली मी, उद्या येऊन जातो. उद्या सकाळी निघन तिथून आणि उद्या येऊन जातो. मग आता तू आणलं काय तर मग ओटीचं सामान? नाही आता तिकून येता येता घेऊन येईन मग मी उद्या. आणि ह्या कल्पेशले बी, कल्पनाले कल्पेशले येईल बोलावून ना धोंड्यासाठी, तर हे सगळं सामान येता येता मी घेऊन येईन. हो तर मी बी मग उद्याच आणन. मी उद्या सकाळी चालली जाईन आणि घेऊन येईन. तशी कर्ज मग आम्ही तिकूनच घेऊन येईन. मी आजच चालली का? मग रात्रभर राहशील मग आज? हा रात्रभर राहा लागल ना. माय शांताबाई, वहिनी तर चक्कर दमत होईन का बापा, कायले आली म्हणून अजून अशी वाटारून पाहिन तुले. पाहू दे, पाहिन तर तिला भेटो काय मी, तिला भिन काय मी? एका दिवसाचं काम आहे. आता तिच्यासाठी का मायची आपल्या आईची आपण वटीने भराव काय? मग काय तर आता झाले ना, महिना होतच आला ना. मग धीरे धीरे करा, एक दोन दिवस नाही होईल तिच्या ना. होते तिचं ऐकून काय आपलं काम सोडून द्या का आपण? बरं ठीक आहे, चालली मी बापा, आता निघतोच, आता चालली. उद्या येईन मग मी. मग वटी उद्या रात्री भरशील का? नाही, उद्या रात्री मी कल्पनाचा धोंड्या करन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सांग पाय धुवून मस्त वटी भरण आईची. मग मी बी संगच भरन. मग तवाच मी बी परवाच्या दिवशी ना, मी बी संगच भरू. मग तू पहिले तू भर, तू झाली का मी भरन. हो चाल ठीक आहे. कुसुम काय करून राहिली? काय नाही, इकडे ह्या झाडाला पाणी टाकायला आलती. ऊन गाडी तपून राहिली ना, तिकडचे काम इकडचं राहते, मग तिकडचं झालं म्हणजे इकडे येतो. मान ना चहा. चला ना, तर इकडे थोडी काही सोय आहे आता चहाची. तिकडेच आहे सारा, चला तिकडेच मानतो चहा. हा तिकडेच म्हणतो, केलं होतं. आवाज दिलो तुले, आवाज नाही दिला. सुनबाईने आवाज नाही दिला, तर म्हटलं इकडेच असं म्हटलं तू, तर मग इकडे चालू. चल बरं मान चहा. ते तशीच आहे, कोणी येते आवाज देते तर ते आवाज देत नाही लागन, त्या खोलीतच राहते पण आवाज देत नाही ते. चाल ना मग, मान ना चहा. हो चला ना. अरे शांता, अरे शांता, कशी काय तू? ये चल तिकडे चाल. इकडे मी पाणी टाकायला आलती बापा झाडायले. चाल तिकडे. काय आहे तुझ्या मांग, इकडे तिकडे. आता अजून 2 महिने, 1 महिना तर झाला, 2 महिने मग तेच करते. बापा 3 महिने करशील का? राहू दे ना. चल, कशी काय आली तू? तर चल तिकडे सांग. नाही आई, सांगतो तुले नेवाले आली मी. तुझी ओटी भरायची आहे मला, तर उद्या चाल जो मा सांगा. अमाय ते काय म्हणून जाऊ दे मध्ये, कोण करण अशी तशी बोंबलन ना ते. आणि शांतुला बी काय म्हणते, 1-2 दिवस नाही होईन का त्याच्यानं? हा बाबा, आता धोंड्या का घडी येईन काय मग? हो घेऊन जातो बाई, तू आईले घेऊन जातो. महिन्याभरापासून ही काम घेऊन जातो. 1-2-4 दिवस ठेवतो, देतो सुख चांगलं. हो ना, चाल जो आई, उद्या मा सांगा चाल. हा बरं ठीक आहे, चाल ना मग तिकडे. चाल ना, चहा आगी बनवतो. चाल बरं चाल.